जाणीव संपलेल्या व्यक्तीकडे भिकेची आणि भुकेची कितीही याचना केली तरी काय उपयोग नसतो. आयुष्य म्हणजे समस्या सोडवण्याचा, प्रवास शिकण्यासाठी धडे, परंतु सर्वात जास्त अनुभवण्याचा अनुभव. स्वतःचं तत्व जपणारी माणसं जशाला तसंच वागत असतात. चिखलातून वाटा काढणाऱ्या पायांचेच ठसे उमटत असतात. मरता केव्हाही येते, फक्त जगता आली पाहिजे. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदासाठी कधी कधी आपलं हसू विकावं लागतं. संस्कारांची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. आपण मनापासून प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडून जाताना हृदयात घर करून जातात, पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करून जातात. काही व्यक्ती सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या असतात. त्या तुमच्या जवळ असोत किंवा नाही, त्यांच्या आठवणींचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. आयुष्यात खऱ्या प्रेमाला मुकणाराच जाणतो किंमत आणि परिभाषा त्यागाची. जास्त इच्छा नाही, फक्त आयुष्यातील पुढचे पाऊल मागच्या पावलापेक्षा चांगले असावे. नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्वाची असते ती फक्त जिद्द. गुंता झाला की हळूहळू संयमाने सोडवावा, मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वतःच्या मनातील विचारांचा. संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही. जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं, कारण प्रेमात आणि मरणात स्व उरत नाही. अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचा तरी हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कुणाला तरी हवा असतो. प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते. जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त. आकर्षणाला 1 सेकंदाचा सहवास पुरतो, म्हणूनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतंच असतं.